प्रेक्षकांनो, आनंदी मालिकेचा सुंदरच भाग आज आपल्याला पाहायला मिळणार आहे. आतापर्यंत आपण पाहतोय शिल्पा निंबाळकर ही या घराची राणी असल्यासारखी या घरात वावरत आहे. पण एक सत्यनारायणाची पूजा आणि गुरुजींची एक भविष्यवाणी यानंतर सगळं आता इकडे आनंदीचं आयुष्य बदलून जाणार आहे. आता इकडे शिल्पाचं ह्या घरातलं राज्य संपुष्टात येणार तर आहे, पण आता युगंधरचे आई बाबा हे सुद्धा आनंदीचा स्वीकार करण्यासाठी आता मजबूर होणार आहेत. असं गुरुजी काय भविष्यवाणी करणार? आणि खरं तर आता युगंधरच्या नशिबामध्ये त्याचा वारस हा नाहीये अशी भविष्यवाणी जी गुरुजींनी समिधाच्या वेळेला केलेली असते तीच भविष्यवाणी आनंदीने खोटी ठरवली. आणि त्याचीच घोषणा ज्या वेळेला निंबाळकर कुटुंबाच्या वारसाची घोषणा ही आता गुरुजी करणार. आणि शुभ पावलांनी आलेल्या आनंदीच्या लक्ष्मीसारख्या पावलांना आता गुरुजींनी इतकं काही महत्त्व दिलंय की त्यानंतर मालिकेत सगळी समीकरणं बदललीत. शिल्पाला या सगळ्यामध्ये खूप मोठा फटका बसलाय. नक्की काय घडलंय सविस्तरपणे सगळं पाहूया. आता गुरुजी हे निंबाळकर कुटुंबाचे कुलगुरू आहेत आणि कुलगुरू या नात्याने गुरुजींनी आता खूपच मोठी भविष्यवाणी केलेली आहे. आणि त्याचमुळे गुरुजींनी ही जी काही भविष्यवाणी केले या भविष्यवाणी आणि त्यानंतर आता इकडे आपण पाहिले की गुरुजी हे या निंबाळकर कुटुंबाचे कुलगुरू आहेत. आणि त्यांनी सांगितले की तुम्ही ज्या पद्धतीने आलेल्या मुलीला वागणूक देताय आणि त्याच पद्धतीने जर का आता ती शुभ आणि अशुभ हे त्याच्यावरती ठरत असतं. आणि जर का आता तुम्ही हे केलं नाहीत तर मात्र या सगळ्यामध्ये तुमच्या कुटुंबाला खूप मोठा आता मात्र फटका बसेल. असं म्हटल्यावरती आपण घरामध्ये छानपैकी पूजेचं आता एकदम तयारी झालेली आहे. कुलगुरू आलेले आहेत आणि आनंदीच्यासाठी बसण्यासाठी एक पाठ ठेवलाय. सगळे म्हणजे आबा, आरती, आर्ची सगळेच जण आलेले आहेत. आणि सगळ्यांना आता इकडे स्वतः युगंधरने आमंत्रण पाठवलेलं आहे हे सुद्धा आपण बघितलंय. पण त्याच वेळेला युगंधरच्या मनामध्ये आतापर्यंत कधीही आपल्या बाजूची जागा आपण समिधाची जागा दुसरं कोणाला दिलेली नाहीये हे ज्या वेळेला समजलंय. आणि त्याच वेळेला मात्र आता त्याच्या मनाची घालमेल सुरू झालेली आहे. त्याच्या मनाची घालमेल सुरू झाले की या सगळ्यामध्ये आता आपण का हे असं होतंय, का या सगळ्यामध्ये आपल्याला समिधाची जागा द्यावी लागते. पण त्याच्या मनातली घालमेल न दिसणाऱ्या आनंदीला पण समजले. आणि आनंदीने या वेळेला मात्र आता इकडे तो समिधाचा फोटो आणलाय. समिधाचा फोटो पाहून ती सांगते की मालकीणबाईंची जागा इथे कुणीही घेणार नाहीये. मी या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी सुद्धा कधीही मालकीणबाईंची जागा घेण्यासाठी पुढाकार घेणार नाहीये. आणि त्यामुळे मालकीणबाईच इथेच बसतील. शिल्पा विचार करते कशी हिला वटणीवरती आणली, म्हणजे ही अति शहाणपणा करत होती ना, हिला वटणीवरती आणल्यावरती आता कसं हिचं थोबाड बंद झालंय असं म्हणत मात्र आता इकडे लगेच शिल्पा खुश झाले. पण त्याच वेळेला मात्र आता गुरुजी सांगायला लागतात खरं सांगायचं तर या सगळ्यामध्ये आनंदी तू तुझ्या गुणांचं तुझ्या याचं इतकं छान हे केलंयस ना की तुझं जितकं कौतुक करावं तितकं कौतुक कमी आहे. खरं सांगायचं तर आता इकडे तू तुझ्या नवऱ्याच्या मनाची घालमेल ओळखलीस. नवऱ्याच्या मनातली घालमेल ओळखून तू आता हे सगळं केलंस. यासाठी मला तुझं किती आणि कसं कौतुक करू हेच कळत नाहीये. खरं सांगायचं तर आता तू कौतुकास पात्र आहेत. आणि युगंधर साहेब तुम्ही आता ज्या मुलीला या घरात लग्न करून आणलेलं आहेत ना ती मुलगी सोन्याच्या पावलांनी इकडे आलेली आहे. आणि त्यानंतर गुरुजी सांगतात हे बघ आनंदी, म्हणजे आता या घरामध्ये तुला जो काही मान आहे ना किंवा जो लक्ष्मीचा मान आहे तो तुला मिळायलाच पाहिजे. आणि त्यासाठी आता इकडे तू एक काम कर, तू आता मालकीणबाईंचा फोटो मांडीवरती घेऊन बस. आनंदी म्हणते नाही, जोपर्यंत मालक साहेबांच्या मनामध्ये आता इकडे ते स्थान आढळ आहे ना ते स्थान मी कधीच ढळू देणार नाहीये. मालकीणबाईंचं स्थान तेच असेल. गुरुजी म्हणतात हो, पण आजची सत्यनारायणाची पूजा ही तुझ्या आणि त्यांच्या लग्नासाठी आहे आणि त्यासाठी तू आता त्यांना मांडीवरती घेऊन बसू शकतेस बाळा. असं म्हटल्यावरती हो नाही करता युगंधर सांगायला लागतो आनंदी तुझ्या मनाचा समंजसपणा मला समजतोय, पण मी सांगतोय म्हणून
तू आता इकडे माझ्या बाजूला हा फोटो मांडीवरती घेऊन बस. याने दोन गोष्टी होतील. एक तर आता इकडे समिधा माझ्या बाजूला बसल्याचं मला आता जाणवत राहील आणि दुसरं म्हणजे तुझी आणि माझी सत्यनारायणाचं पूजन सुद्धा होऊन जाईल. असं म्हटल्यावरती मग आता इकडे आनंदीचा नाईलाज झालाय प्रेक्षकांनो. आनंदीला आता इकडे लगेचच ती सांगायला लागते, ताई जा तुम्ही बसून घ्या. आता तोपर्यंत आनंदी मालक साहेबांच्या बाजूला येऊन आता बसायला लागते. ज्या वेळेला ती बाजूला येऊन बसते इकडे शिल्पा विचार करते ही नाटकच करते आणि युगंधरला पण काय इतकं पडलंय. आणि आबांना आरती आरची सगळ्यांना इतका आनंद झालाय की आनंदी आता इकडे तो फोटो घेऊन बाजूला बसलेली आहे. फायनली आता इकडे समिधाकडे पाहतोय तो म्हणजे युगंधर आणि तो मनामध्ये विचार करतोय आनंदी आणि समिधा यांच्यामध्ये साम्य आहे का. म्हणजे समिधा सुद्धा प्रत्येक वेळेला दुसऱ्याचाच विचार करायची, प्रत्येक वेळेला ती आता दुसऱ्याच्या साठी झटायची. तशीच ही आनंदी स्वतःच्या मनाचा किंवा स्वतःच्या सत्यनारायणाची पूजा असताना विचार न करता ती आता फक्त आणि फक्त विचार करत आहे तो म्हणजे इकडे आता दुसऱ्याचा म्हणजे समिधाचा. खरंच ही गोष्ट किती हे आहे. नाही खरंच मला आता या गोष्टीचं खूपच कौतुक वाटतंय. आणि त्यानंतर मग आता पूजा संपन्न होते. पूजा संपन्न झाल्यावरती आनंदी फोटो मांडीत घेऊन बसले आणि युगंधर मात्र आता तिच्या मोठेपणाने भारावून गेलाय. त्यानंतर मग आता इकडे शिल्पा सांगायला लागते मनातल्या मनात की नाही हे गुरुजींच्या समोर आता हिचं हे मोडलं पाहिजे. आणि त्यानंतर मग आता ती सांगायला लागते, गुरुजी तुम्हाला माहिती आहे का ही आमच्या घरासाठी अपशकुनीच आहे. आल्या आल्या समिधाचा फोटो काय जाळला आणि हा आता नवीन फोटो आणलाय तर त्याची ती हे करत बसले. गुरुजी म्हणतात, हे बघ मुळातच मी कालच सांगितलेलं आहे की या घरामध्ये येणारी सून ही लक्ष्मीच्या पावलांनी आले की अजून कशाने आले हे सिद्ध करतं तुमचं या घरातील तिला दिली जाणारी वागणूक. तुम्ही तिला चांगली वागणूक दिलीत तर आता ती अशुभ पावलांनी आले. तुम्ही चांगली वागणूक नाही दिलीत तर ती अशुभ पावलांची ठरेल. हे तुमच्यावरती आहे. आणि खरं सांगू का तर ही बाळ इतकी गुणी आहे ना, हिच्याकडे बघताना मला आता एक जाणवते. तुम्हाला आठवते का आईसाहेब असं म्हणत गुरुजी आता आईसाहेबांकडे आणि ते आता सांगायला लागतात, मी तुम्हाला सांगितलं होतं की युगंधर आणि त्यानंतर मग आता गुरुजी सांगतात, तुम्हाला आठवते मी काय भविष्यवाणी केली होती. मी भविष्यवाणी केली होती की आता युगंधरच्या आयुष्यामध्ये संतती सुख नाहीये. पण माझीच भविष्यवाणी मला आता खोटी करावीशी वाटते आहे. ही पोरगी आलेली आहे ती म्हणजे लक्ष्मीच्या पावलांनी या घरात. आणि तिला जितकं तुम्ही भरभरून द्याल ना तितकंच ती तुम्हाला दुप्पट भरभरून देणार आहे. लक्ष्मीच्या पावलांनी आलेल्या या मुलीला जर तुम्ही अवहेलना केलीत तर या घरावरती संकट ओढवायला मात्र कमी होणार नाहीये. आणि म्हणूनच मी आल्यापासून तेच बोलतोय, तुम्ही कशी लक्ष्मीला वागणूक देता तशी तुम्ही तिच्याकडून अपेक्षा करायची आहे. असा एक मार्गी प्रवास हा कधीच नसतो. आणि बाळा तू या घरासाठी सौभाग्य घेऊन आलेली आहेस. इतकंच नाहीये तर आता युगंधरची वंशवेल तू वाढवणार आहेस. आणि त्यावरती युगंधर विचार करतोय, गुरुजी तर कधीच म्हणजे त्यांची भविष्यवाणी खोटी ठरत नाहीये. मग आज गुरुजी असं का बोलतायत. मी तर आनंदीला मनापासून बायको म्हणून स्वीकारच केलेला नाहीये. एक मी केलेल्या माझ्या भावाकडून झालेल्या चुकीसाठी मी हिला आता इकडे बायको म्हणून स्वीकार केलेला आहे. आणि त्यानंतर मग आता शिल्पा आलेली आहे आणि शिल्पा सांगते, गुरुजी ती ब्याद आता माझ्या भावाच्या गळ्यामध्ये पडले आणि तुम्ही काय हे करताय. यावरती गुरुजी म्हणतात, हेच मला सांगायचंय. घरच्या लक्ष्मीला तुम्ही अवहेलना करताय ना, म्हणून आता तुमच्या घरावरती संकट यायला कमी करणार नाहीये. आणि शिल्पा ताई तुम्ही तर इतक्या मोठ्या आहात, तुम्हाला तर समजतंय ना, तुम्हाला तुमच्या भावाचं सुख हे महत्वाचं नाही वाटत आहे का. त्याची वंशवेल फुलावी अशी नाही वाटत आहे का तुम्ही तिचा असं वागणूक देताय. असं म्हणत त्यांनी शिल्पाला गप्प केले. त्यानंतर शिल्पा आता डोक्यात विचार करायला लागते, हे गुरुजी आता सगळ्यांच्या समोर मला बोलतायत ते काही नाहीये. आता हे आनंदीचं बिंग मला फोडायची गरजच वाटते आहे. आणि या सगळ्यामध्ये आता इकडे गुरुजी आनंदीचं कौतुक करतात, अख्खा गाव आनंदीचं कौतुक करतोय आणि युगंधर जर पहिल्यापासूनच आनंदी चांगली आहे हेच ओरडून सांगतोय. पण आता शिल्पाच्या हातामध्ये प्रेक्षकांनो हुकमी एक्का आहे आणि तो हुकमी एक्का म्हणजे आनंदीला दिसत नाहीये आणि ते युगंधरला माहित नाहीये. हा हुकमी एक्का वापरून आता इकडे शिल्पा खूपच मोठा आता कट रचायचा प्रयत्न करते. तिने ऑलरेडी आनंदीला सांगितलंय की तुला दिसत नाहीये हे तू युगंधरला सांगायचं नाहीये. आणि त्यामुळे आनंदी मात्र या सगळ्यामध्ये तिच्या डावात अर्धी तर अडकलेली आहे. अर्धा डाव खेळणं अजून बाकी आहे आणि ते म्हणजे युगंधरला
तुझ्या गळ्यात आंधळी मोरगी मारले हे सांगणं. आता हे युगंधरला समजल्यावरती युगंधर या सगळ्यामध्ये आनंदीचा राग करणार का? येणाऱ्या भागामध्ये अनेक कोडी उलगडत जाणार आहे.